त्या रजरूपी मानसिके कल्पना केल्या, वाचिके त्याची वर्णने केली, शरीराने रजरूपी हावभाव केले. अशा प्रकारे माझ्याकडून विकार दोष व्यापक प्रमाणात घडतची गेला. हे परमेश्वरा श्री चक्रधरा, आपण दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहात. माझ्याकडून जे जे विकाररूपी दोष घडले असतील त्या सर्व दोषांची क्षमा करावी. आपण ज्याप्रमाणे श्री नागदेव आचार्यांना रजाची मूर्ती असताना त्यांना घडवून मडवून योग्य केले, ज्ञाननिरूपण करून सेवादास्य घडवून आपल्या प्रसन्नरूप मनोधर्माने योग्य केले, त्याप्रमाणे मजदीनाकारणे प्रसन्न मनोरूप धारण करून माझ्या ठिकाणचे रजरूपी दोष शाळन करून मजदीनाला, आपल्या ज्ञानाला, प्रेमाला, सन्निधानाला पात्र करावे जी. आता आठवा, हे तुम्हाला फक्त एक दोषाची मूळ पीठिका सांगितली. वास्तविक आपल्याकडून असे काही नीतिमार्गाव्यतिरिक्त जर काही दोष घडत असतील, कारण तुम्ही सर्व गृहस्थाश्रमामध्ये आहात, नीतिमार्गाव्यतिरिक्त समजा आपल्यामध्ये मानसिके वाचिके असे काही जर दोष घडत असतील तर त्या सर्व दोषांची परमेश्वरापाशी क्षमा मागायची आहे आणि दुःख करायचं आहे. दुःख केल्याशिवाय दोषाचं परिमार्जन होत नाही. ज्याप्रमाणे मळीन झालेली वस्तू पाण्याशिवाय स्वच्छ होत नाही, त्याप्रमाणे दुःख केल्याशिवाय दोषाचं परिमार्जन होत नाही. म्हणून दुःखपूर्वक परमेश्वराला प्रार्थना करा. चिकित्सारूप विकल्प म्हणजे हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे उत्तम आहे, हे अधम आहे, हे पवित्र आहे, अपवित्र आहे, श्रेष्ठ कनिष्ठ, चांगलं वाईट, अशा मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना येतात. त्याच्यामुळे विचिकित्सारूप विकल्प आचरला जातो, ज्याच्यामुळे प्रतदेहाचे दुःख प्राप्त होतात. दुसरा विकल्प आहे संग्रहरूप विकल्प. अनेकांच्या सहवासामुळे हा संग्रहरूप विकल्प आपल्याला घडतो. अन्य ठिकाणी जाण्याचा योग येतो, विकल्परूप स्थानी जाण्याचा योग येतो आणि तिथं आपल्याला गेल्यामुळे त्या ठिकाणच्या क्रिया नाईलाजाने कराव्या लागतात. याला संग्रहरूप विकल्प असं म्हणतात. आणि तिसरा आहे देवताजनित विकल्प, म्हणजे अनेश्वरी ईश्वर बुद्धी. जिथे ईश्वरत्व नाही तिथे ईश्वर असल्याची कल्पना करणे, याला देवताजनित विकल्प म्हणतात किंवा अनेश्वरी ईश्वर बुद्धी असं म्हणतात. त्या दोषाचीही आपल्याला परमेश्वरापाशी क्षमा मागायची आहे. म्हणा, जयतु मंगल मंगला परममंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा राया. मजदीनाकडून मनाने, वाचेने, शरीराने जे जे विकल्परूपी दोष घडले असतील त्या सर्व विकल्परूपी दोषांची मजदीनाला क्षमा करावी. घाला आता दुसरा दंडवत. नको त्या प्रकारच्या कल्पना केल्या. हे श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, उत्तम मध्यम आहे, पवित्र अपवित्र आहे, बरे वाईट आहे, अशा प्रकारच्या विचिकित्सा कल्पना सातत्याने मी करीत राहिलो. जेणेकरून प्रतदेहासारख्या दुःखरूप फळाची निर्मिती झाली. प्रतदेहाचे दुःख मजदीनाला आक्षेपले गेले. त्याचप्रमाणे संबंधियांच्या संबंधाने
मित्रपरिवाराच्या सहयोगाने अनेक ठिकाणी विकल्परूप स्थानी देवतांच्या भोगस्थानी येणे जाणे केले. तिथे खानपान केले, मलमूत्र विसर्जन केले, मोठ्याने वार्तालाप केले. जेणेकरून देवताक्षोभ जोडला गेला. अशा प्रकारे संग्रहरूप विकल्प आचरला गेला. त्याचप्रमाणे देवताजनित विकल्पाचेही कळत नकळत आचरण घडतची गेले. ज्या ठिकाणी ईश्वरत्व नाही त्या जडचेतन पदार्थी ईश्वर कल्पना केली. जेणेकरून विकल्पाचा दोष घडतची गेला. हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, आपण सर्व समर्थ आहात. आपण ज्याप्रमाणे आपलो नावाच्या भक्ताचा विकल्प दोष नसून त्याला दर्शनाला सन्निधानाला पात्र केले, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी घडलेले जे जे विकल्परूपी दोष आहेत त्या सर्व विकल्परूपी दोषांची मददीनाला क्षमा करावी. आता आठवा, आपण नेहमी कल्पना करत राहतो हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हा पदार्थ चांगला आहे, हे वाईट आहे, हा माणूस चांगला आहे, तो बघ, ती व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे. हा विचिकित्सा रूप अनेकांच्या ओळखीच्या मित्रपरिवाराच्या संबंधाने विकल्परूप स्थानी जाणे येणं घडतं, खानपान घडतं, मलमूत्र विसर्जन करणं घडतं, मोठ्याने वार्तालाप घडतो. त्यामुळे तेथील प्रतिमा सामर्थ्याला खेद होतो, क्षोभ होण्याला आपण कारणीभूत ठरतो. जिथे ईश्वरत्व नाही त्या ठिकाणी ईश्वर भाव कल्पना करतो. अशा प्रकारे हा विकल्पदोष आपल्याला दोषाकडे नरकाकडे घेऊन जाणार आहे. परमेश्वराशी नातं तोडणारा हा विकल्पदोष आहे. म्हणून या दोषाविषयी दुःखपूर्वक परमेश्वराला विनंती करून या विकल्पदोषाची आपल्याला क्षमा मागायची आहे. दुःख करा, दुःख करा. उठा उठा. आता तिसरा दंड घालायचा, हिंसा दोष. हिंसा शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली, जेणे पुढीला आपण्या दुःख. आपल्यालाही दुःख होतं आणि आपल्यामुळे पुढीलाही त्रास होतो. हा एक हिंसेचा प्रकार आहे. मनाने, वाचेने, शरीराने 3 प्रकारे साधकाकडून हिंसा घडत असते. आणि हिंसा दोषामुळे परमेश्वर अवतारही दुखावले जातात. कारण परमेश्वराची सर्व जीव मात्री ममता आहे. म्हणून हिंसा दोषामुळे खुद्द परमेश्वरही दुखावले जातात. म्हणून या हिंसा दोषाविषयी परमेश्वराला क्षमा मागणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणा, जयतु मंगल मंगला परममंगल रूपा. जय जय स्वामी श्री चक्रधरा राया. शक्तिमंता, दयावंता, मयावंता, कृपावंता, कनवाळुवा, स्नेहाळुवा, जीवधरणा, यतिमुनीच्या वेशा, अगाध चक्रवर्ती, अनाथनाथा, शरणागता वज्रपंजरोवा. श्री चक्रधरा राया, माझ्याकडून मनाने, वाचेने, शरीराने
जे जे हिंसारूपी दोष घडले असतील त्या सर्व हिंसारूपी दोषांची मददिनाला क्षमा करावी. घाला तिसरा दंडवत. आता म्हणा, हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, मी माझ्या स्वार्थासाठी अनेक जीवांचे मनाने वाईट चिंतन केले. आपण आपल्या वचनामध्ये मुंगीचे देखील वाईट चिंतन करू नये असा उपदेश केला असतानाही मी मात्र माझ्या स्वार्थाकारणे अनेकांविषयी वाईट चिंतन केले. या वाचेने अनेकांची मने दुखविली. कर्मराटीच्या पात्रापासून दैवराटीचे वेदवंत, बोधवंत, नामधारक, ज्ञानीये, अनुसरले भक्त यांची मी कटुशब्द बोलून अंतःकरणे दुखविली. पद्मनाभीने परमाणु अनुभव देवाचे अंतःकरण दुखविले, तर आपण त्याच्यासाठी मठाचा दरवाजा बंद केला. हे परमेश्वरा, मी तर कितीतरी सत्पात्रांची मने अंतःकरणे कटू शब्दाने, माझ्या चुकीच्या वर्तनाने दुखवलेली आहे. माझी काय गती होईल? हे परमेश्वरा, जीव तर जीवाचा आहार आहे. देवता उदासा वैरिणी आहे. परमेश्वर एक सोडविता आहे. म्हणून हे परमेश्वरा, माझ्याकडून घडलेल्या या हिंसा दोषांची क्षमा करावी. त्याचप्रमाणे येता जाता, उठता बसता, कृषी कर्म करता अनेक प्रकारची वनस्पतींची तोडमोड, सूक्ष्म जीवजंतूची हिंसा होत राहते. जेणेकरून मनाच्या ठिकाणी कठीणता येते, मनाला मलिनता येते, अंतःकरणी काठिण्य येते, धर्मसाधनेमध्ये दक्षता राहत नाही. अशा प्रकारे या हिंसा दोषामुळे धर्मसाधनेवर अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणून हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, मददीनाकडून मानसिके, वाचिके, शारीरे जे जे लहान मोठे हिंसारूपी दोष घडले असतील त्या सर्व हिंसारूपी दोषांची मददीनाला क्षमा करावी. आता आठवा, आपण कुणाचं मनाने वाईट चिंतन केलं का? कुणाची मनांतकरण आपण दुखवली का? वाचेने कुणाला काही कटुशब्द बोललो का? शरीराने आपल्याकडून सूक्ष्म प्राणीमात्रांची हिंसा झाली का? झाली असेल तर देवापाशी त्याची क्षमा मागून परमेश्वरापाशी दुःख करा. तो परमेश्वर समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ परमेश्वर. जीवाचे दोष क्षाळण्यासाठी परमेश्वर एकमेव शक्ती आहे, ज्याच्यामुळे आपले दोष जे आहेत ते क्षम्य होतील, क्षाळन होतील आणि त्याचा दुःखरूप भोग जो आहे तो भविष्यात भोगावा लागणार नाही. म्हणून परमेश्वरापाशी प्रार्थना करून आपल्या दोषाविषयी क्षमा मागावी. उठा उठा आता उठा.
आता चौथा दंडच घालायचा आहे. याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये त्याला जाय 22 दोष असं नाव आहे. म्हणजे धर्मक्रिया आचरणापासून बाजूला करणारे जे दोष आहेत, विपरीत बुद्धी आहे, वर्मस्पर्श आहे, अन्यवार्ता आहे, असे अनेक प्रकारचे जो शास्त्राचं कथन आहे, अधिकृत्य आहे, समानवृत्ती आहे, असे अनेक प्रकारचे दोष आहेत. त्याच्याविषयी परमेश्वरापाशी आपल्याला काय करायची, क्षमा मागायची आहे. म्हणून अगोदर आपण देवाला प्रार्थना करूया. जयतु मंगल मंगला परममंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधरा राया. माझ्याकडून जे जे विपरीतादी दोष घडले असतील त्या सर्व दोषांची मददीनाला क्षमा करावी. घाला चौथा दंड होता का. म्हणा, हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, माझ्याकडून अनेक प्रकारे विपरीतादी दोष घडतची गेले. परमेश्वर सर्वसमर्थ असताना त्या परमेश्वराच्या भक्ती मार्गावर विपरीत झाले. जेणेकरून परमेश्वर साधनाविषयी भावश्रद्धा कमी होत गेली. स्मरण साधना, सेवादास्य, विधींचे आचरण कुठल्याही प्रकारे घडलेच नाही. त्याचप्रमाणे आपण विहित केलेले चतुर्विध साधन, स्थानप्रसाद, वासनिक भिक्षू, ईश्वरीचा परिवार, त्यांच्यावरतीही विपरीत बुद्धी भावत गेलो. जेणेकरून साधनावरती दृढ श्रद्धा, भाव, प्रेम, परमप्रीती राहिलीच नाही. साधनवंताचे दोष पाहून पुन्हा पुन्हा त्या दोषांची चर्चा करीत राहिलो. जेणेकरून मनाला मलिनता आली, अंतःकरणी काठिण्य आले. पुढील व्यक्तीचे जे दोष चार चौघामध्ये प्रगट करू नये, असे दोष प्रगट करून अनेकांचा वर्मस्पर्श केला. हे परमेश्वरा, आपले नामस्मरण सोडून अन्यवार्तेमध्ये वेळ घालवून मीच माझा घात केला. सत्पात्रांपेक्षा समानवृत्तीचे, अधिकृतीचे आचरण करीत राहिलो. नेहमी अहंकाराने, अभिमानाने वर्तन केले. परमेश्वराचे शास्त्रवचने अन्याप्रती निरूपण करून शास्त्रकथनाचा दोष जोडला. अशा प्रकारे अनेक दोषांची व्यापकता वाढून माझ्या अंतःकरणी काठिण्य आले. धर्मक्रियेला दक्षता राहिलीच नाही. हे परमेश्वरा, जर धर्मसाधना घडलीच नाही तर उद्धरणाचा प्रवास कसा शक्य होईल. म्हणून माझ्याकडून जे जे विपरीतादी दोष घडले असतील त्या सर्व दोषांची क्षमा करून मददीनाला, आपल्या दर्शनाला, सन्निधानाला पात्र करावे जी. आता आठवा, आपल्याकडून असे काही दोष घडले का? घडले असतील तर परमेश्वरापाशी त्याची क्षमा मागा. परमेश्वर एक असा समर्थ आहे की जो तुमच्या दोषांचं परिमार्जन करू शकतो. आणि म्हणून परमेश्वरापाशी क्षमा मागा, जेणेकरून आपले दोष क्षाळले जातील आणि त्याची जी भोग्यरूप अयोग्यता आहे ती अयोग्यता आपल्याला पुढे जाऊन भोगावी लागणार नाही. साधनेसाठी मन, चित्त, अंतःकरण शुद्ध राहून
धर्मक्रिया आचरण्यासाठी आपण दक्ष होऊ. उठा, आता उठा. आता 5वा दंडक घालायचा आहे. तोही महत्त्वपूर्ण आहे. निमित्त दोष आणि घाळ दोष. निमित्त दोष म्हणजे आपण एखादी क्रिया केली नाही, परंतु पुढीलाला ती चुकीची क्रिया करण्यासाठी आपण त्याला निमित्त झालो, त्याला ती करायला लावली. किंवा एखाद्याच्या इष्टरूप क्रियेला आपण आडा आलो. कोणी भजन क्रिया करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी अनुसरायला जात असेल, तर आपण त्याला अडथळा निर्माण करतो. काही दीक्षा घ्यायची गरज आहे, तसा काही देव मिळत नाही का, वगैरे वगैरे काहीतरी आपण चुकीचं सांगून पुढलाच्या अनुसरणाच्या क्रियेला, धर्मरूप क्रियेला, इष्टरूप क्रियेला, भजन क्रियेला, देवधर्माला आपण काय करतो, अडसर निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो. त्याच्यामुळे सुद्धा पुढे जाऊन आपल्याला तशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. तर त्याच्यामधून परमेश्वराला थोर खंती येते. कारण परमेश्वराचा उद्धरणाचा व्यापार आहे, तो चालला पाहिजे. यासाठी परमेश्वराने अनेक प्रकारचे विधी आपल्याला सांगितलेले आहे. परंतु त्या विधिरूप क्रियेलाच आपण काहीतरी स्वतःच्या सोबतीने काय करतो, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करतो. इष्टाला अडथळे आणतो आणि एखाद्या व्यक्तीला अनिष्टरूप क्रियेला प्रवृत्त करतो. या निमित्त दोषामुळे परमेश्वराला थोर खंती येते, लक्षात ठेवा. म्हणून त्या दोषाविषयी परमेश्वराविषयी क्षमा मागायची. त्यानंतर घाळ दोष म्हणजे कळत न कळत घडणारे दोष. आपण प्रपंच जीवनामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी जाणं येणं आपलं असतं. राजस्थान प्रकारच्या भूमी असतात, विकल्परूप भूमी असतात, भोगस्थानं असतात, याची आपल्याला जाणीव नसते. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे खानपान केलं, मलमूत्र विसर्जन केलं, मोठ्याने वार्तालाप केल्या, त्याचे परिणाम स्लो पॉयझनप्रमाणे आपल्यावरती होतात. आणि पुढे जाऊन आपण धर्मक्रिया आचरणापासून काय होतो, परावृत्त होतो. म्हणून अशा प्रकारचे जे घाळ दोष घडतात आणि निमित्त दोष घडतात, त्याच्याविषयी सुद्धा परमेश्वरापाशी आपल्याला काय करायची, क्षमा मागायची आहे. म्हणा, जयतु मंगल मंगला परममंगल रूपा भटोबासांच्या देवा, बाईसांच्या बाबा, आऊसांच्या स्वामी जगन्नाथा, श्री चक्रधरा राया, माझ्याकडून जे जे निमित्त दोष घडले असतील, त्या सर्व निमित्त दोषांची मददिनाला क्षमा करावी. हे परमेश्वरा, मी अनेकांच्या इष्टरूप क्रियेला अडथळे निर्माण करून त्यांना इष्टापासून परावृत्त केले. अनेकांना अनिष्टरूप गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केले. जेणेकरून निमित्त दोष बळावतची गेला. परमेश्वराला खंती आणली. त्याचप्रमाणे कळत न कळत घाळ दोष घडतची गेले. राजस्थानस्थानाची ओळखी नसल्यामुळे, विकल्परूप स्थानाची ओळखी नसल्यामुळे कळत न कळत त्या ठिकाणी येणे जाणे झाले. खानपान केले, मलमूत्र विसर्जन केले, मोठ्याने वार्तालाप केले. जेणेकरून देवताक्षोभ जोडला गेला. पुढील पात्र केसणे आहे याची जाणीव न झाल्यामुळे सत्पात्राची अवेलना घडली. त्यांची मने दुखवली गेली. जेणेकरून पात्रक्षोभ जोडला गेला. वेळी अवेळी
विहार वर्तन केले, जाणे येणे केले, राजस तामस काळ पाहिलाच नाही, तेणे करून भूतक्षोभ जोडला गेला. अशा प्रकारे गाळ दोष मददिनाकडून घडतची गेले. त्या सर्व निमित्त दोषांची, गाळ दोषांची मददिनाला क्षमा करावी. झाला 5वा दंडवत. म्हणा, हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, मददिनाकडून जे जे निमित्त दोष, गाळ दोष घडले असतील त्या सर्व दोषांची क्षमा करावी. हे परमेश्वरा, या दोषांमुळे माझ्या मनाला मलिनता येऊन अंतःकरणी काठिण्य आले, धर्मी अदक्षता निर्माण झाली. हे परमेश्वरा, माझ्या ठिकाणी परमेश्वर व्हावा अशा प्रकारची आर्त नाही. मी अनादीचा अपवित्र आहे, रागद्वेषी अपवित्र आहे, कामक्रोधी अपवित्र आहे, अहंता ममता अपवित्र आहे, अभिलाषेने अपवित्र आहे, अनादि अविद्या अपवित्र आहे. अशा प्रकारे त्रिगुणात्मकतेने कर्म करत राहिल्याने माझ्या ठिकाणी धर्मक्रियाचरणाची दक्षता राहिलीच नाही. हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया, आपण ज्याप्रमाणे सन्निधानातील भक्तांकडून अनेक विधींचे आचरण करून घेऊन सेवादास्य घडवून त्यांचे अनाधिकार अयोग्यता नाहीशा केल्या, त्याप्रमाणे मददिनाकडूनही अशाच प्रकारे धर्मसेवा घडवून माझ्या ठिकाणचे दोष असतील ते नाहीसे करावे. आपण ज्याप्रमाणे सन्निधानातील भक्तांना धर्मक्रियाचरणासाठी दक्ष केले, त्याप्रमाणे मलाही दक्ष करावे. आपण उत्तरापंथी ज्या ठिकाणी असाल तेथून मददिनाकारणे चिंतन करून माझ्या सर्व दोषांचे क्षालन करावे. आपण ज्याप्रमाणे मेकर येथे वास्तव्य असताना 6 महिने 22 दोष चिंतन करून नाहीसे केले, त्याप्रमाणे मददिनाकारणे चिंतन करून माझ्याही दोषांचे परिमार्जन करून मला धर्मक्रियाचरणाला दक्ष करावे. आपले ज्ञान द्यावे, प्रेमदान द्यावे. अशा प्रकारे हे परमेश्वरा, आपल्या श्रीचरणी मी नम्र प्रार्थना करत आहे. माझ्या या प्रायश्चित विधीचा स्वीकार करून माझ्या सर्व दोषाचे क्षालन करावे. करा आता देवापाशी दुःख. आपल्याकडून काही निमित्त दोष घडले का? आपण कोणाच्या इष्टक्रियेला अडथळा आणले का? कोणी अनुसरत असेल तर त्याला आपण हो म्हणायला पाहिजे. आपल्याकडून घडत नाही पण पुढीलाची मनाची भूमिका तयार आहे, तर त्याला आपण कधी कधी अडचणी निर्माण करतो. तर अशा प्रकारे कोणाच्या इष्टाला अडावलं, कोणाच्या अनिष्टक्रियेला प्रवृत्त केलं, कळत नकळत घाळ दोष घडले, त्या दोषांमुळे धर्मीय अदक्षता निर्माण होऊन परमेश्वर साधनेपासून आपण परावृत्त होतो. म्हणून या सर्व दोषांची परमेश्वरापाशी क्षमा मागून दुःख करायचं आहे.